तोंडाचा कर्करोग हा आजार भारतात विशेष करून जास्त प्रमाणात आढळतो, कारण तंबाखू, गुटखा, पान मसाला, बिडी, सिगारेट यांचा वापर तसेच चुकीचा आहार आणि जीवनशैली ही त्याची प्रमुख कारणे आहेत. तर आज आपण 50 उपाय खूप सविस्तरपणे पाहणार आहोत आणि ते 3 विभागामध्ये मांडलेले आहेत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे शारीरिक काळजी. तोंडाची स्वच्छता नीट ठेवा. रोज सकाळ संध्याकाळ दात घासा. झोपण्यापूर्वी तोंड स्वच्छ धुवा. डेंटल चेकअप नियमित करा. दर 6 महिन्यांनी दंतचिकित्सकाकडे तपासणी करून तोंडातल्या लहान जखमा, पांढरे किंवा लाल डाग, गाठी याकडे दुर्लक्ष करू नका. तोंड कोरडं राहू नये याची काळजी घ्या. पाणी पिण्याची सवय लावा, कारण कोरडं तोंड कर्करोगाचा धोका वाढवतं. तंबाखूजन्य पदार्थ पूर्णपणे बंद करा. सिगारेट, बिडी, गुटखा, पान मसाला ही कर्करोगाची मुख्य कारणं आहेत. दारूचं व्यसन टाळा. अल्कोहोल तोंडाच्या पेशींना हानी पोहोचवतो आणि तंबाखूसोबत मिळून जोखीम दुप्पट वाढवतो. ओठांना जास्त सूर्यप्रकाशापासून वाचवा. सनस्क्रीन, लिप बाम वापरणं, कारण सूर्यकिरणामुळे ओठाचा कर्करोग होऊ शकतो. तोंडातील लहान जखमा, अल्सर याकडे लक्ष द्या. 2 आठवड्यापेक्षा जास्त बरा न झाला तर अल्सर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. दात, हिरड्या निरोगी ठेवा. किडलेले दात काढून टाका, अन्यथा त्यावर उपचार घ्या. चुकीच्या डेंचरमुळे तोंडात सतत जखमा होऊन कर्करोग वाढू शकतो. गरमागरम अन्न खाण्याची सवय टाळा. अतिशय गरम पदार्थ तोंडातील पेशींना हानी पोहोचवतात. दिवसभर पुरेसं पाणी प्या, जेणेकरून लाळेचं प्रमाण नीट राहतं आणि बॅक्टेरिया कमी होतात. तोंडातील दुर्गंधी, वेदना, गाठी, लालसरपणा दिसला तर दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे कर्करोगाची सुरुवातीची असू शकतात. आहाराबाबत काळजी. ताज्या भाज्या खा. फळांचा समावेश करा, विशेषतः हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीटरूट, संत्री, पेरू, द्राक्षे यात अँटीऑक्सिडंट असतात. व्हिटॅमिन सीने समृद्ध आहार घ्या. संत्री, लिंबू, आवळा हे पेशींचे संरक्षण करतात. व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीनयुक्त पदार्थ खा. गाजर, भोपळा, पपई तोंडाच्या कर्करोगापासून बचाव करतात. हळदीचा वापर. हळदीतील कर्कुमिनमुळे कर्करोग विरोधी असे गुण त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्याचा धोका कमी होतो. लसूण आणि कांदा यांचा आहारामध्ये समावेश करा. संपूर्ण धान्य, डाळी, कडधान्ये शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतं. सुका मेवा, बियाणे, बदाम, अक्रोड, जवस, सूर्यफूल यांच्या बिया अँटीऑक्सिडंट आणि हेल्दी फॅट्स देतात. ग्रीन टी प्या. यात पॉलिफिनॉल्स असून ते कर्करोग पेशींना रोखतात. जास्त तेलकट तळलेले पदार्थ टाळा. अशा पदार्थातून पेशींना हानी करणारे फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. जास्त मीठ, लोणची, प्रोसेस्ड फूड टाळा. यात केमिकल असतात जे कर्करोगाचा धोका वाढवतात. जास्त साखर असलेले पदार्थ टाळा. गोड पदार्थ शरीरात सूज वाढवतात. मद्यपानाबरोबर जास्त मसालेदार, तिखट अन्न टाळा. यामुळे तोंडाच्या पेशींवर थेट परिणाम होतो. दिवसभर लहान लहान आहार घ्या, जसं की शरीरातील पेशी सक्रिय राहतात आणि प्रतिकारशक्ती टिकते. ओमेगा 3 फॅटी ॲसिडयुक्त पदार्थ खा, जसं की मासे, जवस, चिया बिया कर्करोग विरोधी असतात. आवळा पावडर सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणावर असतं आणि ही पेशी मजबूत करतात. जास्त मांसाहार टाळा, जसं की प्रोसेस्ड मीठ, सॉसेस हे पदार्थ तोंडाचा कर्करोग वाढवू शकतात. धूम्रपान करणाऱ्यांनी भरपूर अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थ खा. पेशींवरील धुराचा परिणाम कमी होण्यास मदत होते, पण शक्यतो धूम्रपान टाळलेलं तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं आहे, जेणेकरून आजार कमी जडतात. पुरेसं पाणी प्या. पाण्यामुळे विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात. जीवनशैलीमध्ये बदल करा. ताणतणाव कमी करा. तणावामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे ध्यान, योग, प्राणायाम करा. 7 ते 8 तास झोपल्याने शरीरातील पेशी दुरुस्त होतात, त्यामुळे झोप घ्या. धूम्रपान करणाऱ्या मित्र परिवारांपासून दूर राहा. अप्रत्यक्ष धूम्रपान ही धोकादायक आहे. व्यायामाची सवय लावा. नियमित चालणं, योगा, व्यायाम केल्याने शरीराचं मेटाबॉलिझम सुधारतं. स्थूलपणा टाळा. लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. अतिप्रमाणात कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स टाळा. यातले केमिकल्स पेशींना हानी पोहोचवतात, त्यामुळे जास्त प्रमाणात ड्रिंक्स घेऊ नका. सतत पान, सुपारी खाण्याची सवय असेल तर सोडा.
सुपारीत असलेले रसायन तोंडाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतं. घरगुती स्वच्छता ठेवा. दूषित पाणी, अन्न टाळा. रात्री उशिरा खाणं टाळा. पचन नीट झाल्यामुळे शरीरात टॉक्सिन्स साचतात. जास्त वेगानं जेवण टाळा. नीट चावून खाल्ल्याने तोंडातील पचनक्रिया सुधारते आणि पोटही साफ होण्यास मदत होते. लठ्ठपणाही कमी होतो. आरोग्य तपासणी दरवर्षी करून घ्या. लवकर निदान झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो. आजारपणात स्व-औषध उपचार करू नका. तोंडातील जखमेवर मानाने औषध घेणं टाळा. कामाच्या वेळेत तोंड कोरडे पडू नये यासाठी सोबत पाणी ठेवा आणि एक घोट पाणी नक्कीच पीत राहा. लहान मुलांना गुटखा, पान मसाला, सिगारेटपासून दूर ठेवा. घरात हे पदार्थ अजिबातच ठेवू नका. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तोंडाच्या कर्करोगाविषयी जनजागृती केल्याने सवयी बदलतात. त्याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नेहमी आनंदी आणि उत्साही राहिल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. नियमितपणे वैद्यकीय सल्ला घ्या. कोणत्याही प्रकारची शंका आली तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यावरती उपचार करायला अजिबात घाबरू नका. वेळोवेळी उपचार केल्यास रोगाचं निदान लवकर होतं. अशा प्रकारे शारीरिक काळजी, योग्य आहार, निरोगी जीवनशैली जर तुम्ही ठेवली तर तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका खूपच कमी होतो. यासाठी तुम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवला पाहिजे. मौज मज्जा मस्ती म्हणून मित्रमंडळींसोबत धूम्रपान करणं, मद्यपान करणं या सवयी वाईट आहेत. तेव्हा या सवयीचा त्याग करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही हेल्दी आणि निरोगी राहू शकता.